जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं डबल एका आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर सगळ्याच गाडी वगैरे घेऊन निघालो होतो आपल्या दुसऱ्या शेतामध्ये. आणि 2-3 दिवस झाले की व्लॉगच टाकलेला नव्हता, कारण की मी ना बाहेर गेलेलो होतो, त्याच्यामुळे काही चान्सच भेटला नाही टाकायचा. तर आज आपला नवीन ब्लॉग आलेला आहे आणि मी आलो होतो आपल्या दूरच्या शेतामध्ये. तर इथं आहे ना आपलं शेत आहे का ते तयार करणं चालू होतं, म्हणजेच ना नांगराचं काम चालू होतं. आणि आपले कामाची काका आहे का ते करत होतं आपल्या बांधावरची झाडे कट. आणि ज्यांनी आधीचा ब्लॉग बघितला त्यांना माहिती आहे की आपण आहे ना ह्या शेतामध्ये हरभरा पेरलेलं होतं. तर हरभरा पेरलेलं असल्यामुळे हे शेत आहे ना एकदम कडक झालेलं होतं आणि ट्रॅक्टरला चालायला पण एकदम गांजत होतं, एकदम कडक झालेलं होतं. तुमच्याकडे पण असेच कडक जात आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आहे ना दुपारचा टाईम झालेला होता आणि ऊन पण आहे ना खूप वाढलेलं होतं. त्याच्यामुळे मी निघालो होतो आता ट्रॅक्टर घेऊन वापस आपल्या घराकडं. तर दुपारचा टाईम झालेला होता मस्त आणि आपलं जे ट्रॅक्टर आहे ते डबल आणलेलं होतं शेतामध्ये. तर मी बसलेलो होतो आता नांगरण्यासाठी आणि आपल्याला पण आपण जे नांगरणे ते करायचं होतं. तर ट्रॅक्टर उभं करून दिलेलं होतं आणि आता चाललो होतो आम्ही आमच्या घराकडं, कारण की आपल्याला आहे ना आपल्या गाईंचं चारा पाणी पण करायचं होतं. तर इथं आलो आणि आता आहे ना या सगळ्या गाईंचं ना आपल्याला मस्त चारा पाणी ते करायचं होतं. तर चारा पाणी झाला आणि एकदम अंधार पडलेलं सगळं काम आटपेपर्यंत आणि एकदम रात्र झाली. तर त्याच्यानंतर आपलं जे ट्रॅक्टर आहे का ते पण आलेलं होतं आणि फायनली जे आपलं एक नांगरणी आहे का ती कंप्लीट झालेली होती. सगळ्यांनी झाली, आणखीन भरपूर बाकी. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये.